पिंपरी चिंचवड महापालिकेत पावसाळ्यापूर्वी नाले सफाई कामांची गती आणि दर्जा सुनिश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलेत. तसेच नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या तयारीची माहिती घेण्यात आली. तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडबोर, उपायुक्त डॉक्टर प्रदीप टेंगल, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले गेले. नाले, वाहिन्या, चेंबर्स आणि गटार स्वच्छ ठेवाव्या. तसेच नाल्यांमधील राडारोडा, प्लास्टिक आणि भंगार काढावे. अरुंद नाल्यांमध्ये मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात यावी आणि काम पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेतली जावीत. शहरातील 145 नाल्यांमधील 94,913 मीटर लांबीच्या नाले सफाईचे काम सध्या 23% पूर्ण झाले. क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक 32% काम झाले, तर इतर क्षेत्रात काम प्रगतिशील आहे. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे काढून टाकणे आणि नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉक्टर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलंय. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पिंपरी चिंचवड.